आज आपण हरियाली चिकन टिक्का बनवणार आहोत। एकदम हॉटेल रेस्टॉरंटमध्ये लागतो त्याच चवीचा आपण घरी बनवणार आहोत। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर चला मग आता आपण चिकन टिक्का बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला हिरवी पेस्ट तयार करून घ्यायची। त्यासाठी मी इथं 5 ते 6 पालकची पाने घेतलेली आहेत। पुदिना थोडासा घेतलेला आहे आणि कोथिंबीर मुठभर घेतलेली आहे। हिरव्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याचं पाणी न घालता वाटण करून घेऊया। मी इथं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण चिकन घेऊया। इथं हे चिकन बोनलेस घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण मसाले घालूया। सुरुवातीला आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। धने पावडर अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लिंबूचा रस घालून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे आणि आपण वाटण केलेलं हिरव्या मिरचींचं पेस्ट घालून घेऊया। त्यामध्ये आपण 1 चमचा चिकन मसाला घालणार आहोत। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। हे आता आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकन। आपण सगळे मसाले एकत्र करून घेऊया आणि आता हे आपण अर्ध्या ते 1 तासासाठी ठेवून देऊया। आता इथं मी एक कढई घेतलेली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया। आता आपण हे तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। इथं आपण गॅस फुल ठेवणार आहोत। आता वरून आपण ह्यामध्ये कोणतेच मसाले ॲड करायचे नाही आहेत। आपण सुरुवातीलाच सगळे मसाले घातलेले आहेत। हे आपण 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे चिकन। चिकनला पाणी सुटतं त्यामुळे आपण वरून पाणी ॲड करायचं नाही आहे। आता हे आपण झाकून 15 ते 20 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। आता मी 15 मिनिटासाठी चिकन शिजवून घेतलेलं आहे। तर आता हे आपलं चिकन शिजलेलं आहे। तर आपण आता थोडं मिक्स करून घेऊया। हे थोडंसं सुक्क करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यासाठी अजून 1 ते 2 मिनिटं आपण चिकन गॅसवर परतवून घेऊया। म्हणजे हे एकदम सुक्क होईल। हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपण हे एकदम सुक्क करून घेणार आहोत। तर हे आता एकदम सुक्क झालेलं आहे आणि आपलं चिकन पण चांगलं शिजलेलं आहे। चिकनचं तेल पण वेगळं झालेलं आहे। तर आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि हे थोडं थंड करून घेऊया। हे आपण थंड झाल्यानंतर आता करायला घेऊया। हे आता थंड झालेलं आहे। तर मी इथं तंदुरी स्टिक घेतलेले आहेत। तर ते आपण त्यामध्ये एक चिकनचं पीस घालून घेऊया। हे आपल्याला गॅसवर भाजायचं आहे त्यामुळे हे नसेल तर तुम्ही लाकडी स्टिक वापरली तरी चालेल। हे आपण चिकन ह्यामध्ये बसेल तेवढं घालून घेऊया आणि सगळेच आपल्याला चिकन असेच तंदुरी स्टिकमध्ये घालून घ्यायचे आहे। इथं मी
राहिलेलं चिकन पण घालून घेतलेलं आहे. आता आपण हे गॅसवर भाजून घेऊया. चिकनला थोडे ब्लॅक स्पॉट येईपर्यंत आपल्याला हे चिकन भाजून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम स्मोकी फ्लेवर लागतो चिकनला. हे आता भाजून झालेलं आहे, तर आपण राहिलेलं पण असंच भाजून घेऊया. मी इथं सगळं भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. हे तुम्ही ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.